भाजप आमदार गोविंदचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाज धर्मप्रसारकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात आज ख्रिस्ती समाजाने मोर्चा काढला। शहरातील संत आंद्रिया चर्चपासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आमदार पडळकर यांच्या चर्चेस मोडून ख्रिश्चन फादरचे हातपाय तोडा अशी भाषा असलेला हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। त्यानंतर राज्यभर ख्रिस्ती समाजाने मोर्चे काढून निषेध नोंदवला आहे। पडळकर यांची आमदारकी रद्द करा आणि चर्चेस आणि ख्रिस्ती फादर यांना संरक्षण द्या अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। सांगलीच्या जाट मतदारसंघातील आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजावर आणि पास्टर लोकांवर जी धमकी दिली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। प्रचार करणाऱ्या पास्टरला ठार मारण्यावर 11 लाख रुपये बक्षीस देण्याची ही भाषा ही अतिशय चुकीची, संविधानाच्या विरोधाची आणि समाजात भांडणे लावणारी आहे। आमचा धर्म आम्हाला प्रेम, शांती आणि सेवा शिकवतो। म्हणूनच आम्ही संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही लढाई लढत आहोत आणि न्यायाची मागणी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार पडळकर यांचे वक्तव्य चुकीचे आहे। कलम 14, 21 आणि 25 ते 28 ज्याच्यात लिहिलं आहे की धर्माच्या नावाने अपशब्द बोलणं, सर्वांना समान वागणूक मिळणं, भयमुक्त आणि सन्मानित जीवन जगण्याचा अधिकार या कलमींचा यांनी भंग केला आहे आणि त्यामुळे IPC 153, 295, 298 आणि 505 च्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि निवडणूक कायद्यानुसार यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही आम्ही मागणी करू। आमचा हा रॅली करण्याचा उद्देश आहे की आमदार गोपीचंद पडळकरने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध जे शब्द बोलले आणि विश करून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी आणि सुपारी त्यांनी दिलेली आहे आणि एक सामाजिक पदावर असलेल्या अशा व्यक्तीने असे वक्तव्य न करावे आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाची माफी मागावी आणि आपले शब्द मागे हवे आणि सरकारने ख्रिस्ती धर्मगुरूंना आणि ख्रिस्ती मंडळांना चर्चेसला संरक्षण द्यावं आणि जो संविधानानुसार आम्हाला जो स्वतंत्रता मिळाली की आम्ही आमचा धर्मप्रसार करू शकू किंवा आमची प्रार्थना आराधना करू शकू त्याबद्दल सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यासाठी आम्ही हा मोर्चा संत आंद्रिया चर्चमधून चंद्रपूरमधून काढण्यात आलेला आहे आणि आमची ही विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी समाप्त करावी जेणेकरून अशा दुसऱ्या लोकांनी जे दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलतात त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी, संवैधानिक भीती, सरकारची भीती निर्माण व्हावी, ज्यासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहे। आणि म्हणून आम्हाला विनंती करत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना की कृपा करून याच्याकडे लक्ष द्यावे आणि ख्रिस्ती समाजाला संरक्षण द्यावे ही विनंती। धन्यवाद।